आज आपण पाहणार आहोत डोरा केक, जे लेकरांना खूप खूप आवडतो. आणि तुम्ही जर त्यांना म्हणलात डोरा केक बनवायचा का, तर ते नक्कीच हो म्हणतील. हे बघा, एकदम सोपी पद्धत आहे आणि झिरो बजेटमध्ये हा केक आपल्याला बनवायचा आहे. मस्त क्रीम आहे बघा, मधामध्ये स्पंज आहे, फुगलेला आहे. आणि झिरो बजेट म्हणजेच आपल्याला फक्त मी 2 ओरिओचे पॉकेट घेतलेले आहेत बिस्किटाचे आणि केक तयार आहे. हे बघा, कट केलेला मी. बघा, मधामध्ये क्रीम पण आहे, दाखवते तुम्हाला मी. एकदम मस्त. आपल्याला कुकरची सुद्धा गरज नाही, ओव्हनची सुद्धा गरज नाही, स्टीम करायचं नाही, याला वाफ द्यायची नाही, काहीच नाही. हे बघा, असा केक चला तयार करूयात. मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. तर प्लीज तुम्हाला थोडीसुद्धा आवडला असेल किंवा थोडीसुद्धा माहिती भेटली असेल, मदत झाली असेल, तर नक्की सबस्क्राईब करा, मला सपोर्ट नक्की करा. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. हे बघा, 2 मी ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत. हे बघा, 10 रुपयाला असतं हे पॉकेट, 10 रुपयाचे 2 घेतलेले आहेत. हे बघा, जे जॉईंट असतं ते असं खोलून घ्या आणि त्यानंतर ती जी क्रीम असते ते चाकूच्या साहाय्याने किंवा चमचच्या साहाय्याने आपल्याला काढून घ्यायची आहे. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीनं पूर्ण क्रीम प्रत्येक बिस्किटाची काढून वेगळी करायची आहे आपल्याला. सगळ्या बिस्किटाची क्रीम काढून झालेली आहे बघा. क्रीम वेगळी ठेवलेली आहे मी काढून. ही त्यानंतर आपल्याला एका बिस्किटाचे 2 तुकडे करून हे आपल्याला मिक्सरमध्ये पीठ करून घ्यायचं आहे. आणि फिरवून घेताना आपल्याला यामध्ये दूध किंवा पाणी काहीही टाकायचं नाही आहे. तसंच फिरवून घ्यायचं आहे. जर तुम्ही बारीक केल्याच्या नंतर जर बारीक झालं नाही, तर परत एकदा बारीक करून घ्या. छोटे-छोटे तुकडे. हे बघा, असं पेस्ट करून असं पावडर करून घ्यायचं आहे. जर असं पीठ झालं नसेल, थोडे-थोडे तुकडे मधात असतील, तर परत एकदा फिरून घ्या. त्यानंतर आपल्याला दूध टाकायचं आहे. दूध कमीच टाका आणि मिक्सरमधून फिरवून घेऊन याचं पेस्ट तयार करायचं आहे आपल्याला. छान पेस्ट झाला आहे बघा. अगदी आपल्याला पाहिजे तसं थिकनेस बघा. या पद्धतीनं जर तुमचं घट्ट झालं असेल, ही पेक्षा घट्ट झाला असेल, तर यामध्ये आणखी थोडंसं दूध टाका आणि फिरवून घ्या. जास्त दूध आधीच टाकू नका. जर एकदम पातळ झालं तर काहीही करता येणार नाही. एका बाउलमध्ये काढून घेऊयात आपण. लगेच दुसऱ्या बाउलमध्ये जी क्रीम आपण काढलेली आहे, ती क्रीम आपण काढत आहोत. आणि एक गोष्ट सांगायची आहे, हे बघा, ह्यामध्ये आपण थोडंसं दूध टाकणार आहोत आणि याला पण व्यवस्थित जशी क्रीम असते ना केकवरती, तर त्या पद्धतीनं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ओरिओ बिस्किटमध्ये जी व्हाईट कलरची क्रीम असते ना, ते ओरिओ बिस्किट घ्या. मी इथं ब्राऊन क्रीम आहे, ते ओरिओ बिस्किट घेतलेले आहे. तर तुम्ही व्हाईट क्रीम असते ना, ते ओरिओ बिस्किट घ्या. मिक्स करून घ्यायचं आहे इथं. त्यानंतर थोडी साखर टाकून घेतलेली आहे मी. साखर तुमच्या ह्याच्याप्रमाणे टाकून घ्या, कारण बिस्किटामध्ये पण साखर असती आणि क्रीममध्ये पण साखर असती. तर त्यामुळं तुम्हाला पाहिजे तेवढी साखर टाकून घ्या आणि यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे. पाहिजे तशी क्रीम झालेली आहे, पण यामध्ये व्हाईट कलर दिसत नाही. त्यामुळं मी यामध्ये खोबर खीस टाकत आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाका वाटत असेल तर टाका. कारण माझं क्रीम ब्राऊन कलरचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हणत होते की व्हाईट कलरचं क्रीमचं बिस्किट असतं ओरिओ, ते घ्या. तर इथं क्रीम माझं ब्राऊन कलरचं आहे, बिस्किट पण ब्राऊनच असतं. त्यामुळं थोडा छान दिसायला पाहिजे, त्यामुळं मी इथं थोडं व्हाईट कलर म्हणून इथं खोबर किस टाकत आहे. तर ते ऑप्शनल आहे, टाका वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता. जसं पाहिजे तसं क्रीम झालेलं आहे तयार. जे बिस्किटाचं पेस्ट केलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे. तर हे बघा, अर्धा टीस्पूनपेक्षाही अर्धा म्हणजे 3 चुटकी आपल्याला सोडा इथं टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. जास्तही प्रमाणात नका टाकू, सांगितलं तेवढंच प्रमाण टाकून घ्या. मला थोडं घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी थोडं किंचितसं दूध टाकत आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पहा. तुमचं जर जास्त घट्ट झालं असेल, तर थोडंसं दूध टाका आणि हे बघा, अशा पद्धतीनं मिक्स करून घ्या. हे बघा, अशा पद्धतीनं पाहिजे आपल्याला. हे बघा, एवढं पातळ पाहिजे, थिकनेस असा पाहिजे. हे बघा, एवढं पाहिजे आपल्याला. कन्सिस्टन्सी बघा, ही बघा, अशी पाहिजे आपल्याला. तर हे बघा, हे आहे आपलं क्रीम आणि हे आहे आपलं तयार केलं ओरिओचं. तर चला लगेच सुरूयात. एक तवा घेतलेला आहे, त्यावरती तूप टाकलेलं आहे.
तुम्ही तुपाऐवजी ऑइल टाकू शकता किंवा बटरही टाकू शकता. व्यवस्थित सगळीकडून फिरवून घ्या आणि त्यानंतर लगेचच आपल्याला गॅस कमी आचेवर ठेवायचा आहे आणि लगेच यावरती टाकून घ्यायचं आहे. हे बघा डायरेक्ट टाकून दिलेला आहे. गॅस कमीच ठेवलेला आहे. हे बघा असं सोडून द्यायचं आहे. मी काहीही स्किप करत नाही आहे. व्हिडिओ मोठा झाला हरकत नाही, पण तुम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजे. हे बघा असंच राहू द्यायचे. बुडबुडे येतात, त्यानंतर छिद्र छिद्र पडतात याला, तरीही घाबरू नका. असंच ठेवायचं आहे. हे बघा आणि जसं हे ब्राऊन कलर आहे, थोडासा काळा कलर होऊ द्यायचा आहे आपल्याला. हे बघा असं झालेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडनी हळूहळू हळूहळू सगळ्या दिशेने सगळ्या साईडने आपल्याला असं करून घ्यायचं आहे. त्यानंतर पलटून घ्यायचं आहे व्यवस्थित. सगळ्या साईडने आपण काढून घेतलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थित पलटून घेतलं. हे बघा मस्त स्पंजी झालेलं आहे, फुगलेलं सुद्धा आहे, अगदी पाहिजे तसं झालेलं आहे. जवळून दाखवते बघा तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीनं सगळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा दुसरा पण झालेला आहे. व्यवस्थित काढून घ्या तशाच पद्धतीनं. हे बघा वाव अप्रतिम. सगळे करून झालेले आहेत. पुढची प्रोसिजर करूयात. 5 मिनटं थंड झालेले आहेत हे. त्यानंतर आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे बघा. पाहिजे तेवढी कमी किंवा जास्त तुमच्या अकॉर्डिंग क्रीम लावून घ्या. मी तर भरभरून क्रीम लावून घेत आहे. माझ्या लेकरांना क्रीम खूप आवडते. हे बघा क्रीम लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा हे असं वरती ठेवायचं आहे. सो रेडी झाला आपला डोरा केक. अगदी 0 बजेटमध्ये. ओव्हनची गरज नाही, कुकरची गरज नाही, कशाचीच गरज नाही. तुम्ही पण असा नक्की करून ट्राय करून नक्की पहा. थोडंही तुम्हाला मदत झाली असेल, आवडला असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. नक्की मला सपोर्ट करा. हे बघा कसं क्रीम दिसत आहे आतमध्ये. आपण याला कट करूयात. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. मजेत राहा, आनंदी राहा, सुखी राहा, मस्त खा, मस्त राहा. आणि हे बघा कट करून दाखवत आहे मी तुम्हाला. खूप स्पंजी झालेला आहे, खूप फुगलेला पण आहे. हे बघा आतमध्ये क्रीम कशी दिसत आहे बघा. दाखवते मी तुम्हाला. हे बघा मस्त. वाव. असं वाटत आहे लगेच खावं. तर नक्की तुम्ही करून द्या लेकरांना. अगदी सोपी पद्धत आहे. नक्कीच कमेंट करून सांगा केल्याच्या नंतर कसं झालं ते. चला अशाच युनिक नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात नंतर. तोपर्यंत थँक यू.